चला, गुड मॉर्निंग. आता शेड्यूल सांगतो मी तुम्हाला. सगळ्यात पहिले 3 बॅच रोज असतील, म्हणजे 3 सब्जेक्ट रोज असतील तुमचे, आहे ना. आणि 3ही सब्जेक्ट जे आहेत हे पूर्ण कोर्समध्ये आहेत. आपल्याला सायन्स आहे, सायन्स 3 पार्ट मध्ये असेल. विज्ञान जो आहे 3 पार्ट मध्ये असेल. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आणि बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र, आहे की नाही. तर सायन्स आपलं रोज सकाळी होईल 8 वाजतापासून 9:30 वाजेपर्यंत, 1.5 तास. त्याच्यानंतर दुपारी 2:30 वाजतापासून 4:30 वाजेपर्यंत 2 तासाचे लेक्चर असतील. त्याच्यामध्ये 2:30 वाजतापासून तर 3:45 वाजेपर्यंत म्हणजे सव्वा तास असेल आपलं गणित. आणि 3:45 वाजतापासून 4:30 वाजेपर्यंत म्हणजे 45 मिनिटं असेल आपलं बुद्धिमत्ता. प्लान जो आहे, डेट वाईज प्लान जो आहे, 3ही सब्जेक्टचा, सायन्सचा, मॅथमॅटिक्सचा आणि रिझनिंगचा. सायन्समध्ये 3ही पार्ट, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, या तिघांचा आणि गणित बुद्धिमत्तेचा, अशा 5ही विषयांचा जो डेट वाईज प्लान आहे तो तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये डेट वाईज प्लान प्रत्येकाला दिलेला आहे ना. प्रत्येकाने इन्क्वायरी करत असतानाच त्याला तो प्लान जो आहे तो दिलेला आहे की कुठल्या तारखेपासून कुठलं चॅप्टर सुरू होईल आणि कुठल्या तारखेपर्यंत चालेल. तर चॅप्टर किती दिवस चालतील, कोणत्या तारखेपासून सुरू होतील, कुठल्या तारखेपर्यंत चालतील, हे सगळं तुम्हाला इत्थंभूत दिलेलं आहे. आणि त्याच फॉर्मॅटला आपल्याला काय करायचंय, फॉलो करायचं आहे. ठीक आहे ना. हाच फॉर्मॅट फॉलो करत आपण 3 महिन्यांमध्ये आपला सिलेबस जो आहे तो कम्प्लीट करू शकतो. सोबत तुम्हाला सायन्सच्या नोट्स सुद्धा मिळणार आहेत. ठीक आहे ना. सायन्सच्या नोट्स सुद्धा मिळतील चॅप्टर वाईज, है ना. तर पहिली नोट्स तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत अपलोड होऊन जाईल. पहिली नोट्स उद्या संध्याकाळपर्यंत अपलोड होऊन जाईल. ती असेल, जे ऍप्लिकेशन आहे तुमच्याकडे सध्या त्या ऍप्लिकेशन मध्येच. आपलं ब्रँडेड ऍप्लिकेशन येतंय नवीन, गोठी अकॅडमीच्या नावाने, आहे ना. त्याला 11-12 तारखेपर्यंत ते ऍप्लिकेशन येऊन जाईल. तोपर्यंत आपण टीचमेंट वरूनच क्लास घेतोय. टीचमेंट वरच तुम्हाला तोपर्यंत सगळ्या फॅसिलिटीज मिळतील. वीकली टेस्टही तिथंच मिळतील, नोट्सही तिथंच मिळतील, है ना. ऍप्लिकेशन आल्याबरोबर तुम्हाला मी स्वतः तिकडे शिफ्ट करून घेईल आणि हे सगळं मटेरियल सुद्धा तिकडे जाईल. लेक्चर जे लाईव्ह होतील ते सगळेच्या सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड व्हर्जन मध्ये सुद्धा तुम्हाला मिळतील. तुम्हाला जर एखादं लेक्चर नाही अटेंड करता आलं तर रेकॉर्डिंग तुम्हाला पाहता येते. क्लिअर आहे की नाही. आता सगळ्यात पहिले काय, तर आपण 8 ते 9:30 वाजेपर्यंत भौतिकशास्त्र घेणार आहे, है ना. फिजिक्स घेणार आहे, म्हणजे सायन्स हा सब्जेक्ट आपला असेल. तर त्याच्यामध्ये आपण भौतिकशास्त्राचं पहिलं चॅप्टर जे आहे ते सुरू करणार आहे. ठीक आहे. सबसे पहिले क्या सुरू करना है, आजपासून सुरू होईल 10 तारखेपर्यंत हे लेक्चर चालणार आहे, म्हणजे सब्जेक्ट चॅप्टर चालणार आहे. चॅप्टर काय आहे, गती, मोशन. ठीक आहे. चॅप्टर काय, गती, इंग्रजीत काय म्हणतात, मोशन. तर मग आता गती म्हणजे काय, मोशन म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपल्याला शिकायचंच नाही आहे. ठीक आहे ना. इंग्लिशची डेफिनेशन पाहून काही फायदा नाही, तर मराठीत समजून घ्यायचं. नाही तर इंग्रजीत शिकल्यानंतर आपले दिवे नाही लागले पाहिजे सरळ सरळ. आणि सरळ सरळ आपण मराठीतून अभ्यास करतोय की नाही, तर मराठीतच पाहिजे आपल्याला. कारण टेक्निकल टर्म्स ज्या मराठीत येतील पेपरमध्ये, तुम्ही मराठीतून पेपर द्याल आणि टेक्निकल टर्म्स मराठीत येतील, तर तुम्हाला त्या मराठीतल्या टर्म्स समजल्या पाहिजे. गती म्हणजे काय, गती म्हणजे एखादी वस्तू, जेव्हा एखादी वस्तू, गतीची व्याख्या काय म्हणता येईल आपल्याला, म्हणता येईल एखादी वस्तू सभोवतालच्या वातावरणाला अनुषंगून स्वतःची स्थिती बदलते तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असे आपण म्हणतो. आता यालाच गती म्हणता येईल. गती म्हणजे काय, तर जेव्हा एखादी वस्तू सभोवतालच्या वातावरणाला धरून, सभोवतालच्या वातावरणाला अनुषंगून स्वतःची स्थिती बदलते, स्वतःची जागा बदलते, तेव्हा ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतो आपण. आणि तेव्हा त्या परिस्थितीला त्या वस्तूची गती म्हणतात, है ना. म्हणजे एका ठिकाणाहून वस्तू जर दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर सभोवतालचं वातावरण जे आहे वस्तूचं ते बदलतंय.
है ना. समजा आता मी इथून जर 5 किलोमीटर चालत गेलोय तर माझ्या आजूबाजूला असलेलं वातावरण जे आहे ते बदलत जाईल, बरोबर आहे. तर हे जे 5 किलोमीटर मी चालत गेलोय, ही 5 किलोमीटर चालण्याची जी प्रक्रिया होती माझी, ही काय होती, गतिमानता होती माझी. आणि त्यालाच मी काय म्हणणार आहे की माझी गती म्हणेल. का तर माझ्या आजूबाजूचे जे वातावरण आहे ते वातावरण बदललंय, है ना. माझ्या आजूबाजूला असलेलं वातावरण जे आहे ते बदललंय. तर वस्तू जेव्हा आजूबाजूच्या वातावरणाला धरून स्वतःची स्थिती बदलते, तर त्या परिस्थितीला वस्तूची गतिमानता म्हणतात, किंवा ती वस्तू गतिमान आहे असं आपण त्यावेळेस म्हणतो. तर इथं बघ, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. वेळ जो आहे तोही बदलत जाईल, है ना, कारण वेळेच्या अनुषंगाने सुद्धा एखादी वस्तू स्थिती बदलते. आणि दुसरं म्हणजे वेळेच्या अनुषंगाने स्थिती बदलत असताना तिच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा बदलायला लागतं. म्हणजे तिच्या आजूबाजूला असलेल्या ज्या भौतिक स्थिती आहेत त्या बदलायला लागतात, भौतिक वस्तू आहेत त्या बदलायला लागतात. तर जेव्हा आपल्या आजूबाजूच्या भौतिक वस्तू बदलत राहतात, है ना, आपली, आणि दुसरं म्हणजे आपला वेळ जो आहे तो सुद्धा बदलत राहतो. वेळेनुसार आपण काय करतो, आपली स्थिती बदलत राहतो. तेव्हा त्या वस्तूला, त्या स्थितीला, त्या परिस्थितीला आपण त्या वस्तूची गती म्हणतो. ती वस्तू गतिमान आहे असं म्हणतो. वस्तू गतिमान नसेल तर वेळ बदलेल, पण वस्तूच्या आजूबाजूची भौतिक परिस्थिती बदलणार नाही. वस्तू स्थिर अवस्थेमध्ये असेल, स्टील पोझिशन मध्ये असेल, आहे की नाही, स्थिर अवस्थेमध्ये असेल तर वेळ बदलत राहील, कारण वेळ त्याच्या गतीने चालतोय. वेळ बदलेल, पण वस्तूच्या सभोवतालची भौतिक परिस्थिती बदलणार आहे का, नाही. आता समजा आपण इथं उभा आहे आणि इथंच उभं राहिलो तासभर, तर एक एक तास जो आहे, म्हणजे वेळ जी आहे ती वेळ निघून गेली, वेळ जी आहे ती तिच्या गतीने चालतीये, वेळ बदलतीये. पण आजूबाजूला असलेल्या भौतिक परिस्थिती बदलतायत का, ह्या भौतिक वस्तू बदलतायत का, हे वातावरण बदलून राहिलं का, नाही. वेळ बदलून नुसतं वेळेच्या अनुषंगाने किंवा वेळ बदलतीये म्हणून वस्तू गतिमान आहे असं नाही म्हणतायत. जेव्हा वेळही बदलते आणि सभोवतालचं वातावरणही बदलते, त्यावेळेस म्हणता येतं की वस्तू जी आहे ती गतिमान आहे, है ना. म्हणजे त्यावेळेसच म्हणता येते की त्या वस्तूमध्ये गती आहे, बरोबर आहे. तर काय काय बदललं पाहिजे, वेळ तर बदललाच पाहिजे, पण सोबत सोबत सभोवतालचं वातावरण म्हणजे सभोवतालची भौतिक परिस्थिती सुद्धा बदलायला पाहिजे, जर वस्तू गतिमान आहे असं म्हणायचं असेल तर. तो वेळ आणि सभोवतालची भौतिक परिस्थिती म्हणजे सभोवतालचं वातावरण, या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस बदलतात त्यावेळेस त्या वस्तूच्या स्थितीला म्हणतो आपण गतिमानता. त्या वस्तूच्या स्थितीला काय म्हणतो, गतिमानता. आता गतिमानता असल्यानंतर वस्तू काय करते, स्वतःची स्थिती बदलते, बरोबर आहे. मग वस्तू जी आहे ही दोन पद्धतीने एखादं अंतर जे आहे ते गाठते. गतिमान वस्तू जी आहे ती विशिष्ट प्रकारचं अंतर गाठते, है की नाही, कारण ती चालत जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे ती विशिष्ट प्रकारचं अंतर जे आहे ते गाठत जाते, है की नाही. तर मग ह्या ठिकाणी सुद्धा दोन संकल्पना आपल्या समोर येतात, अंतर आणि विस्थापन. अंतर आणि विस्थापन, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट, ह्या दोन प्रकारच्या संकल्पना समोर येतात जर वस्तू गतिमान असेल तर. वस्तू गतिमान असण्याचे भरपूर उदाहरणं आहेत. जसं एखादा पक्षी जो आहे उडत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय तर तो गतिमान आहे, है ना. आपण एखाद्या गाडीमध्ये बसून किंवा मग पायी चालत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातोय तर आपण काय आहे, गतिमान अवस्थेमध्ये आहोत, बरोबर आहे. तर वस्तूची भौतिक परिस्थिती, वेळ आणि भौतिक परिस्थिती बदलते त्यावेळेस वस्तू गतिमान आहे असं म्हणतात. तर गती बदलण्यासाठी दोन गोष्टी बदलणं आवश्यक आहे, वेळ आणि भौतिक परिस्थिती म्हणजे वातावरण. हे लक्षात घ्या, ह्या दोनही गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक बदलून चालत नाही, नुसती वेळ बदलून चालणार नाही, वेळ सातत्याने बदलते कारण ती तिच्या वेगाने गतिमान आहे. पण वेळेसोबत भौतिक परिस्थिती सुद्धा बदलणं आवश्यक आहे. मग जेव्हा वस्तू गतिमान असते त्यावेळेस ती विशिष्ट प्रकारचं अंतर जे आहे ती गाठत असते, बरोबर आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजे हे दोन ठिकाण जे आहे तिचं सुरुवातीचं स्थान है ना, आणि त्यांनी विशिष्ट अंतर गाठून पोहोचलेलं स्थान, शेवटचं स्थान, अंतिम स्थान, या दोन स्थानांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं अंतर असते. तर ह्या अंतराला दोन संकल्पनांनी आपल्याला स्पष्ट करता येते. एक असते अंतर आणि दुसरं असते विस्थापन. दोन संकल्पना पुन्हा येतात आपल्या समोर. अंतर म्हणजे डिस्टन्स आणि दुसरी संकल्पना येते विस्थापनाची म्हणजे डिस्प्लेसमेंट. दुसरी संकल्पना कशाची येते, विस्थापन, डिस्प्लेसमेंट. पाहता या दोन्ही संकल्पना ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या, कारण या दोन संकल्पनेवर मग पुढे स्पीड अँड व्हेलॉसिटी है ना,
चाल आणि वेग ह्या संकल्पना अवलंबून आहेत. अंतर आणि विस्थापन याच्यावर पुढच्या दोन संकल्पना अवलंबून आहेत आपल्या, चाल आणि वेग. स्पीड आणि व्हेलॉसिटी, चाल आणि वेग समजून घ्यायची असेल तर आपल्याला डिस्टन्स डिस्प्लेसमेंट म्हणजे अंतर विस्थापन समजणं गरजेचं आहे. मग आपण म्हटलं वस्तू गतिमान आहे, गतिमान आहे तर आपण म्हटलं की एक व्यक्ती आहे, समजा इथं रमेश आहे, ठीक आहे, हे रमेशचं इथं घर आहे, सपोज रमेशचं काय इथं घर आहे, हे त्याचं घर आहे रमेशचं. ही रमेशची शाळा आहे, ही आहे रमेशची शाळा, हे रमेशचं घर आहे, ठीक आहे, ही त्याची शाळा आहे. पण रमेशचा मित्र आहे उमेश, ठीक आहे, इथं आहे उमेशचं घर, इथं आहे उमेश, या उमेशचं घर आहे इथं. आता काय की दोघांना जायचं कुठं आहे, शाळेत, दोघांना जायचं आहे शाळेत. पण रमेश जो आहे तो उमेशचा मित्र आहे, बरोबर आहे. मग रमेश काय करतो, रमेश इथून हे जे अंतर आहे हे अंतर गाठत उमेशच्या घरापर्यंत, समजा हे अंतर असेल 500 मीटरचं, हे अंतर असेल 500 मीटरचं, ठीक आहे. हे किती अंतर असेल, 500 ने 400 मीटर म्हणून हे अंतर असेल 400 मीटरचं सपोज, ठीक आहे. हे 400 मीटरचं अंतर गाठत रमेश उमेशच्या घरी जातो, है ना, पायी चालत गेला तो. मग उमेशला घेऊन तो शाळेमध्ये जातो, हे अंतर गाठत, ठीक आहे. हे अंतर आहे समजा 300 मीटर, हे किती अंतर आहे 300 मीटर, ठीक आहे, हे अंतर आहे 300 मीटर, हे 300 मीटरचं अंतर गाठत तो चालला गेलाय, बरोबर आहे. 400 मीटर हे अंतर आहे, 300 मीटर हे अंतर आहे. तर रमेश 400 मीटर पहिले उमेशच्या घरापर्यंत गेला, मग उमेशला घेऊन पुन्हा 300 मीटर ते अंतर गाठत गेला शाळेत, बरोबर आहे. पण जर समजा रमेशने उमेशच्या घरापर्यंत गेलाच नसता, रमेश त्यांनी जर समजा हे सरळ अंतर मोजलं, इथून शाळेपासून त्याच्या घरापर्यंत किंवा घरापासून शाळेपर्यंत हे अंतर आहे 500 मीटर, अंतर किती आहे 500 मीटर. पहा आता काय होतं, घरापासून रमेशच्या घरापासून शाळेचं अंतर 500 मीटर आहे, एका सरळ रेषेत जे अंतर आहे ते 500 मीटर आहे. पण प्रत्यक्षात तो 400 मीटर उमेशच्या घरी गेलाय आणि तिथून मग पुन्हा 300 मीटर शाळेत गेलाय, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी प्रत्यक्षात अंतर किती गाठलंय, प्रत्यक्षात चालला किती तो 700 मीटर, पण घरापासून त्याच्या शाळेचं अंतर किती होतं 500 मीटर फक्त, आहे की नाही. पण सगळ्यात महत्वाचं आहे की तो चाललाय 700 मीटर, प्रत्यक्षात त्यांनी किती मीटर अंतर गाठलंय 700, आणि वास्तविक पाहता घरापासून शाळेचं अंतर किती होतं 500 मीटर, घरापासून शाळेचं अंतर किती होतं 500 मीटर. मग आता हे दोन प्रकारचे जे अंतर आहेत त्या दोन प्रकारच्या अंतरांमध्ये विशिष्ट प्रकारचा डिफरन्स आहे. काय की जे प्रत्यक्ष गाठलेलं अंतर आहे त्याला आपण डिस्टन्स म्हणतो, ते अंतर झालं. प्रत्यक्ष तो जो चालत गेलाय 400 मीटर पहिले 300 मीटर नंतर, तो प्रत्यक्ष जो प्रवास केलाय त्यांनी, तो प्रत्यक्ष प्रवास म्हणजे त्यांनी गाठलेलं अंतर डिस्टन्स, आणि दोन ठिकाण, त्याचं सुरुवातीचं ठिकाण आणि शेवटचं ठिकाण. शेवटी तो शाळेतच पोहोचला, सुरुवात त्यांनी घरापासून केली, शेवट शाळेवर झाला. सुरुवातीच्या आणि शेवटच्या ठिकाणामध्ये असलेलं सगळ्यात कमी अंतर, सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर म्हणजे त्याचं विस्थापन. विस्थापन किती झालं त्याचं, तर 500 मीटरच विस्थापन झालंय त्याचं. पण अंतर किती चाललाय, तो 700 मीटर अंतर चाललाय, है ना. तर प्रत्यक्षात केलेला प्रवास म्हणजे अंतर डिस्टन्स, आणि दोन ठिकाणांमधील, ज्या दोन ठिकाणाच्या दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष प्रवास केलाय त्या दोन ठिकाणांच्या दरम्यानचं सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर म्हणजे त्याचं विस्थापन. तर वास्तविक पाहता जर प्रश्न असा असेल की रमेशचं विस्थापन किती झालं, तर विस्थापन पाहण्यासाठी सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर पाहावं लागेल, दोन्ही ठिकाणावरचं, सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानातील सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर. विस्थापन किती झालं 500 मीटर, पण त्यांनी अंतर किती गाठलं म्हटलं तर 400 अधिक 300 700 मीटर. अंतर किती गाठलंय 700 मीटर, आणि विस्थापन किती झालंय 500 मीटर. क्लिअर. तर अंतर काय असतं, अंतर म्हणजे प्रत्यक्ष केलेला प्रवास म्हणजे अंतर. प्रत्यक्षात जितका प्रवास केला असेल तुम्ही
ते अंतर आहे आणि नेहमी आपण अंतरच गाठतो, कारण दोन ठिकाण जे आहे, आपण एका शहरातून दुसऱ्या शहरात जातो त्यावेळेस त्या दोन शहरातील सरळ रेषेचं अंतर नाही काढत आपण, कारण दोन शहरांच्या दरम्यान सरळ रेषेत कुठलाच रस्ता नाही, बरोबर आहे. दोन शहरांच्या दरम्यान सरळ रेषेमध्ये कुठलाच रस्ता नसेलच. तो रस्ता जो आहे तो वळणांचा असेल, आहे ना. जिथून बनवता आलेला आहे रोड, त्या ठिकाणाहून वळण घेत 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 तो रोड बनलेला आहे. म्हणून आपलं विस्थापन जे होतं ते ऍक्च्युअल जो प्रवास करतो आपण त्याच्यापेक्षा विस्थापन कमी असतं, कारण विस्थापन हे नेहमी सरळ रेषेत सगळ्यात कमी अंतर मोजलं जातं आणि सगळ्यात कमी अंतर हे कधी मोजलं जाईल, जर सरळ रेषेतील अंतर काढलं. ज्या दोन शहरांच्या दरम्यान सरळ रेषेतील रोड आहे, जवळजवळचे शहर आहे, तर सरळ रेषेत रोड जातोय, तेच त्यांचं अंतर होतं आणि तेच त्यांचं विस्थापन सुद्धा होतं. पण जर रोड वळणांचा असेल तर अंतर आणि विस्थापनामध्ये फरक असतो. विस्थापन म्हणजे प्रत्यक्ष केलेला प्रवास होत नाही, नेहमी विस्थापन म्हणजे प्रत्यक्ष केलेला प्रवास होत नाही. विस्थापन म्हणजे सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानामधील सगळ्यात कमी अंतर किती आहे हे सांगणे, म्हणजे विस्थापन किती झालं हे सांगणे. प्रत्यक्ष प्रवास हा जास्त असू शकतो, प्रत्यक्ष प्रवास हा जास्त असू शकतो. तर नेहमी लक्षात घ्या, कधी कधी विस्थापन आणि प्रत्यक्ष प्रवास सरळ असेल, समान असेल, कधी कधी विस्थापन हे कमी असेल, प्रत्यक्ष प्रवास हा जास्त झालेला असेल. कारण तुम्ही दोन दूरवरच्या शहरांच्या दरम्यान जर प्रवास करत असाल तर तुम्हाला वळणांचा रस्ता घेत जावं लागतं, तर त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष जो प्रवास करतो तो जास्त झालेला असतो. पण सरळ रेषेत जर अंतर मोजलं असेल दोन शहरांच्या दरम्यानचं तर ते कमी असतं. पण या सरळ रेषेत जाता का येत नाही, कारण सरळ रेषेत रोड बनलेला नाहीये त्या दोन शहरांच्या दरम्यान. का तर मधात वस्ती येत असेल, है ना, इतर जे शहर आहेत त्यांची वस्ती येत असेल, जंगल येत असतील, त्यातून रोड काढलेला नसेल, आहे की नाही. पण जर सरळ रेषेतील विस्थापन पाहिलं तर ते कमी असतं प्रत्यक्ष केलेल्या प्रवासापेक्षा. तर लक्षात घ्या, डिस्टन्स म्हणजे काय, अंतर म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही जो प्रवास केलाय, प्रत्यक्ष तुम्ही जे चालत गेले ते अंतर आहे. इथं आहे 400 मीटर अधिक 700 मीटर 300 मीटर म्हणजे 700 मीटर हा प्रत्यक्ष प्रवास आहे. 700 मीटर हा प्रत्यक्ष प्रवास आहे. अंतर हा नेहमी प्रत्यक्ष प्रवास असतोच. कधी कधी अंतर आणि विस्थापन समानच असतं, कारण सरळ रेषेतच असतं अंतरही गाठण्यासाठी सरळ रेषेतच रस्ता दिलेला असतो आणि विस्थापनही सरळ रेषेत झालेलं असतं, है ना. मग विस्थापन म्हणजे काय, विस्थापन म्हणजे प्रत्यक्ष केलेला प्रवास असेलच असं नाही. कधी कधी विस्थापन म्हणजे प्रत्यक्षात केलेला प्रवास असतो, त्यावेळेस अंतर आणि विस्थापन समान असतं. पण विस्थापन हा नेहमी प्रत्यक्षात केलेला प्रवास नसतो. विस्थापन म्हणजे काय, सुरुवातीच्या विस्थापन म्हणजे सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानामधील सरळ रेषेतील सर्वात कमी अंतर. सरळ रेषेतील सर्वात कमी अंतर. इथं काय आहे, इथं आहे 500 मीटर, हे सर्वात कमी अंतर आहे. आपल्या उदाहरणामध्ये 500 मीटर हे विस्थापन आहे. 500 मीटर काय विस्थापन आहे ना. सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानामधील सगळ्यात कमी अंतर सरळ रेषेतील. विस्थापन नेहमी सरळ रेषेतच होते. विस्थापन हे कधीही अशा प्रवासात होत नाही. विस्थापन नेहमी सरळ रेषेत मोजलं जातं. सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर, दोन स्थान, आपलं सुरुवातीचं ठिकाण आणि शेवटचं ठिकाण, या दोन ठिकाणामधील सरळ रेषेमधील सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. तर विस्थापन हा प्रत्यक्ष केलेला प्रवास असतोच असं नाही, तो कधी कधी प्रत्यक्ष केलेला प्रवास नसतोय. पण आपल्याला ज्यावेळेस सांगायचं असतं की बा रमेशचं विस्थापन किती झालं, तर रमेशचं विस्थापन झालंय 500 मीटर. घर आणि शाळेतील अंतर सगळ्यात कमी अंतर आहे 500 मीटर, विस्थापन झालं 500 मीटर. पण रमेशनी अंतर किती गाठलंय, तर अंतर गाठलंय त्यांनी 400 अधिक 300 700 मीटर, कारण त्याने प्रवास केलाय 700 मीटर, पण विस्थापन झालंय 500 मीटर, आहे की नाही. विस्थापन किती झालं, 500 मीटर. तर लक्षात घ्या, वस्तू ज्यावेळेस गतिमान असते त्यावेळेसच ती अंतर गाठते आणि त्याच वेळेस तिचं विस्थापन होतं. वस्तू गतिमान नसेल तर ती विशिष्ट अंतरही गाठणार नाही आणि तिचं विस्थापन सुद्धा होणार नाही. वस्तू जर स्थिर परिस्थितीमध्ये असेल, शांत परिस्थितीमध्ये, स्थिर परिस्थितीमध्ये बसलेली असेल तर ना ती अंतर गाठते ना तिचं विस्थापन होतं. विस्थापन नेहमी काय असतं, मग शून्य असतं. अंतरही गाठलेले किती आहे, शून्य, है ना, कारण तिची भौतिक परिस्थिती बदलत नाही. तर वस्तू गतिमान असेल तेव्हाच ती एकतर अंतर गाठते
आणि दुसरं म्हणजे तिचं विस्थापन होतं, है ना. आता या परिस्थितीमध्ये, या उदाहरणामध्ये अंतर किती झालं? 700 मीटर, कारण प्रवास प्रत्यक्ष झाला 700 मीटर आणि विस्थापन झालं 500 मीटर. पण आता परिस्थिती जर बदलली, मी म्हटलं की रमेश जो आहे ए या ठिकाणी होता आणि तो सरळ रेषेत बी या ठिकाणी गेलाय. हे 400 मीटरचं अंतर आहे. 400 मीटर हे ए आणि बी मधलं अंतर आहे. ए पासून बी पर्यंत जो प्रत्यक्ष चालत गेलाय 400 मीटर, ए पासून बी पर्यंत सरळ रेषेत आहे बरं. हे लक्षात घ्या, ही सरळ रेषा आहे. ठिकाण ए पासून रमेश चालत गेलाय ठिकाण बी पर्यंत, है ना, 400 मीटर. किती मीटर? 400 मीटर. ठिकाण ए पासून रमेश ठिकाण बी पर्यंत चालत गेलाय 400 मीटर. तर मग रमेशनं गाठलेलं अंतर किती? किती अंतर आहे सांगा? रमेशनं गाठलेलं अंतर किती? अरे सांगा ना. रमेशनं गाठलेलं अंतर किती? 400 मीटर. किती अंतर आहे? 400 मीटर. ए पासून बी पर्यंत गेलाय, त्याचं अंतर किती? 400 मीटर. त्याचं विस्थापन किती रे बाबा? हा, विस्थापन किती? तर विस्थापन काय म्हटलं आपण? सरळ रेषेतील सर्वात कमी अंतर, सुरुवातीच्या आणि शेवटच्या. सुरुवातीचं स्थान ए आहे, शेवटचं स्थान बी आहे. या दोन्ही स्थानामधील सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर. तर बघा, सगळ्यात कमी अंतर, सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर सुद्धा 400 मीटर आहे. जर प्रवासच सरळ रेषेत झाला असेल, जर प्रवास सरळ रेषेत झाला असेल तर अंतर आणि विस्थापन समान असतं. प्रवास सरळ रेषेत झाला असेल तर अंतर आणि विस्थापन समान असतं. हे लिहित चला, हे लिहित चला की जर प्रवास सरळ रेषेत झाला असेल तर अंतर आणि विस्थापन काय असतं? समान असतं. मग इथं आपल्याला एक मुद्दा मिळतो. काय मिळतो? जर प्रवास सरळ रेषेत झाला असेल तर अंतर आणि विस्थापन समान असते. का? कारण यांची व्याख्या झाली. अंतराची व्याख्या आहे प्रत्यक्ष केलेला प्रवास. प्रत्यक्ष प्रवास ए पासून बी पर्यंत गेला त्यांनी 400 मीटर. आणि विस्थापन म्हणजे काय? तर सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानामधील सरळ रेषेतील सर्वात कमी अंतर, ते पण ए पासून बी पर्यंत सरळ रेषेतील सर्वात कमी अंतर 400 मीटर आहे. जर प्रवास सरळ रेषेत असेल तर काय होते? अंतर आणि विस्थापन समान असते. अंतर आणि विस्थापन कसं असते? समान असते. प्रवास जर सरळ रेषेत झाला तर अंतर आणि विस्थापन समान असते. प्रवास सरळ रेषेत नाही झाला तर अंतर वेगळं असेल आणि विस्थापन सुद्धा वेगळं असेल. ह्या दोन परिस्थिती पहिल्या सुरुवातीच्या, या दोन परिस्थिती फार महत्वाच्या आहेत. आणि इथं तुम्हाला अंतर आणि विस्थापन जे आहे हे स्पष्ट होणं फार गरजेचं आहे. नाही झालं तर लागल्या पुंग्या वाजल्या. मग समजा अंतर आणि विस्थापन नाही स्पष्ट झालं तर वाजले 12. तर अंतर विस्थापन स्पष्ट झाल्यानंतर आता पुढची संकल्पना आहे आपल्याकडे. काय? स्पीड अँड व्हेलॉसिटी, चाल आणि वेग. तर स्पीड जी आहे म्हणजे चाल जी आहे ती अंतराशी संबंधित असते. चाल ही नेहमी कशाशी संबंधित असते? अंतराशी संबंधित असते. आणि व्हेलॉसिटी जी आहे ही नेहमी विस्थापनाशी संबंधित असते. म्हणजे वेग हा नेहमी विस्थापनाशी संबंधित असतो. वेग हा नेहमी कशाशी संबंधित असतो? विस्थापनाशी संबंधित असतो. ठीक आहे, हे लिहिलं झालं. उदाहरण आपण तसंच ठेवू, उदाहरणाला बदलणार नाही. आपल्याला आपल्याला काय काढायचं आहे? वेग काढायचा आहे, चाल काढायची आणि वेग काढायचा आहे. अंतर आणि डिस्प्लेसमेंट तुम्ही लिहिलेलं आहे, म्हणजे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट लिहिलेलं आहे. अंतर आणि विस्थापन झालेलं आहे तुमचं. आता आपण पाहू की आपली व्हेलॉसिटी आणि स्पीड काय असणार आहे. तर बघा, पुढची संकल्पना आहे आपली चाल म्हणजे स्पीड, है ना, आणि दुसरी म्हणजे वेग, वेलॉसिटी. ठीक आहे. चाल जी आहे हे नेहमी अंतराशी संबंधित असते. बा, चाल म्हणजे स्पीड, चाल ही नेहमी
अंतराशी संबंधित असते. कशाशी संबंधित असते? अंतराशी संबंधित असते. आणि जर वेगाचा विचार केला तर वेग हा विस्थापनाशी संबंधित असतो. वेग हा नेहमी विस्थापनाशी संबंधित असतो. काय? चाल नेहमी अंतराशी संबंधित असते है ना, आणि वेग हा नेहमी विस्थापनाशी संबंधित असतो. पहा काय होतं, चाल जी आहे त्याचं सूत्र काय आहे? चाल बरोबर म्हणजे स्पीड बरोबर अंतर भागीला वेळ. ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाइम, अंतर भागीला वेळ. आणि वेगाचं सूत्र आहे वेग बरोबर विस्थापन भागीला वेग, म्हणजे विस्थापन भागीला वेळ. आता नेहमी लक्षात घ्या, जर विस्थापन झालेलं नाही आहे म्हणजे विस्थापन माहित नाही आहे तर वेग कॅल्क्युलेट होत नाही. जर अंतरच माहित आहे तर मग तिथं फक्त काय होतं, चाल कॅल्क्युलेट होते. चालच आपल्याला काढता येते. अंतर जर माहित असेल तर वेग नाही काढता येत. आणि विस्थापन झालं असेल तर विस्थापनच नुसतं माहित आहे तर आपल्याला चालही काढता येते आणि वेगही काढता येतो. का? कारण विस्थापन आणि अंतर हे समान असतं. कधी? जर गाठलेलं अंतर सरळ रेषेत असेल, सरळ रेषेत जर अंतर गाठलं असेल तर तिथं अंतर आणि विस्थापन समान असते. तर आपण हे गृहीत धरू शकतो, ज्यावेळेस आपल्याकडे विस्थापन आहे त्यावेळेस आपण गृहीत धरू शकतो की हे सरळ रेषेतील अंतर आहे तेच विस्थापन आहे, अंतर आणि विस्थापन समान आहे असं गृहीत धरून आपण चालही काढू शकतो, वेगही काढू शकतो. पण जर फक्त आपल्याकडे अंतर असेल तर मात्र आपण वेग काढू शकत नाही, कारण हे नाही सांगता येत की अंतर आणि विस्थापन समान असेल ना. जर सरळ रेषेतला प्रवास सांगितलेला असेल तर त्या ठिकाणी आपण हे गृहीत धरतो, म्हणजे आपल्याला माहित आहे की सरळ रेषेत अंतरही तितकंच आहे आणि विस्थापनही तितकंच आहे, त्यावेळेस आपण चालही काढू शकतो, वेगही काढू शकतो. आता इथं पाहू आपण हे उदाहरण. त्यांनी समजा 40 मीटरचं अंतर जे आहे हे गाठलं त्यांनी 40 सेकंदामध्ये. ठीक आहे, वेळ किती लागला? 40 सेकंद. पुढचं 300 मीटरचं अंतर त्यांनी गाठलंय 30 सेकंदामध्ये. बाप, प्रत्यक्ष जो प्रवास झालाय त्याचीच वेळ सांगता येते. ठीक आहे, विस्थापनाची वेळ सांगता येणार नाही बाळा. 40 सेकंद, 30 सेकंद, 30 सेकंद, 40 सेकंद. बघा, तुम्ही म्हणाल मग हे 500 मीटर 50 सेकंद. नाही, प्रत्यक्ष चालला का तो? प्रत्यक्ष नाही चालला ना. विस्थापन झालंय पण तो प्रत्यक्ष या मार्गाने गेला का? नाही. मग या मार्गाने गेलाच नाही तर या मार्गाने जाण्यासाठी लागणारा वेळ किती होता हे कसं माहित? नाही. वेळ तर तुम्हाला हाच घ्यावा लागेल. विस्थापन कॅल्क्युलेट करत असताना सुद्धा वेळ हाच घ्यावा लागेल की टोटल घरापासून शाळेपर्यंत विस्थापन झालं पण वेळ लागलाय त्याला 40 अधिक 70, 40 अधिक 30, 70 सेकंद. कारण प्रत्यक्ष प्रवास जो केलाय त्याच प्रवासाचा वेळ कॅल्क्युलेट करता येतो, कारण प्रत्यक्ष प्रवास करत असतानाच त्याला विशिष्ट प्रकारचा वेळ लागलाय. विस्थापन 500 मीटर झालं त्याचं, घरापासून शाळेपर्यंत पोहोचलाय तो विस्थापित झाला तो 500 मीटरने. त्याची जागा बदलली, 500 मीटर अंतरावर आहे तो आता. घरापासून किती अंतरावर आहे? 500 मीटर अंतरावर आहे. म्हणजे त्याचं घरापासून विस्थापन झालं 500 मीटर. पण हे 500 मीटर विस्थापन होण्यासाठी त्याला वेळ जो लागलाय तो प्रत्यक्ष प्रवासाचाच आहे. प्रत्यक्ष प्रवासाचाच आहे. तर वेळ कुठं मिळेल आपल्याला? आपण जर प्रत्यक्ष प्रवास केला असेल तरच आपल्याला वेळ मिळतो. विस्थापनाला वेळ मिळत नाही. प्रत्यक्ष प्रवास आणि विस्थापन समान असेल तेव्हा वेळ आपला समान असतो दोन्ही ठिकाणी. नसेल तरीही वेळ जो आहे तो तोच असतो. जो प्रत्यक्ष प्रवासाला लागलेला वेळ आहे तोच विस्थापनासाठी लागलेला वेळ आहे. विस्थापन म्हणजे काय? वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचली आहे तर त्या दोन ठिकाणामधलं अंतर, म्हणजे वस्तू सध्या पहिल्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी आहे तर त्या दोन्ही मधलं अंतर किती आहे? वस्तू सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूरपर्यंत पोहोचली आहे, याला विस्थापन म्हणतो आपण. प्रत्यक्ष प्रवास किती गेलाय ती गोष्ट वेगळी आहे, पण ती पोहोचली किती अंतरावर आहे? 500 मीटर अंतरावर आहे. प्रत्यक्ष प्रवास तिने 700 मीटर गेलाय. तर प्रत्यक्ष प्रवासातच आपल्याला वेळ लागेल. तर हाच वेळ आपल्याला चाल कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा वापरावा लागतो आणि वेग कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा वापरावा लागतो. मग आपण चाल किती आहे कसं म्हणू? याची चाल किती आहे कसं म्हणायचं? तर चाल जी आहे, अंतर किती गाठलंय त्यांनी? 400 अधिक 300. हे बघा, प्रत्यक्ष अंतर, स्पीड जी आहे नेहमी
अंतराशी संबंधित असते. अंतर म्हणजे काय? प्रत्यक्ष केलेला प्रवास. प्रत्यक्ष प्रवास केला त्यांनी 400 मीटर पहिले अधिक 300 मीटर. वेळ किती आहे बाबा? तर 400 मीटर जाण्यासाठी त्याला लागले 40 सेकंद आणि 300 मीटर जाण्यासाठी त्याला लागले 30 सेकंद. म्हणजे 400 अधिक 300 किती झाले? 700 मीटर. ठीक आहे, 700 मीटर चाललाय. आणि 40 अधिक 30 70 सेकंद. ठीक आहे, 0 कटला, 7 10 70. 70ला 7ने भाग दिला, 10 आले. 10 मीटर प्रति सेकंद. आता इथं एक गोष्ट लिहून घ्यायची. आता काय गोष्ट लिहून घ्यायची? आता एक लिहून घ्यायचं की बा हे वरचं झालंच असेल ना, ऊपर का हो गया ना. SI एकक लिहा. काय लिहा? SI एकक. चाल जी आहे स्पीडचं SI एकक आहे मीटर प्रति सेकंद, इंग्रजीत मीटर पर सेकंड. SI एकक काय आहे? चालीचं मीटर प्रति सेकंद. मीटर प्रति सेकंद. तर प्रत्येक सेकंदामध्ये 10 मीटर अंतर चालत गेला. तो प्रत्येक सेकंदामध्ये 10 मीटर अंतर चालत गेला तर 400 मीटर अंतर चालण्यासाठी त्याला 40 सेकंद लागले. तर त्याचा वेग किती? चाल किती झाली त्याची? 10 मीटर प्रति सेकंद. चाल किती आहे? 10 मीटर प्रति सेकंद. चाल किती झाली? 10 मीटर प्रति सेकंद. कसं काढलं? एकूण प्रवास केलेलं अंतर 400 मीटर अधिक 300 मीटर म्हणजे 700 मीटर. त्याला भागीला त्या प्रवासासाठी लागलेला एकूण वेळ 40 सेकंद अधिक 30 सेकंद म्हणजे 70 सेकंद. 700 भागीला 70 म्हणजे 10 मीटर प्रति सेकंद. 10 मीटर प्रति सेकंद. मग आता त्याचं विस्थापन जे झालंय ते विस्थापन तर मात्र 500 मीटर झालंय. तर वेग किती असेल? तर वेग बरोबर काय? विस्थापन भागीला वेळ. विस्थापन किती झालं? तर विस्थापन झालं सर 500 मीटर. फक्त त्याच्या घरापासून शाळेचं अंतर सर 500 मीटर आहे. भागीला वेळ किती लागला हो? वेळ त्याला तोच कॅल्क्युलेट घ्यावा लागेल कारण प्रत्यक्ष वेळ त्याला तितकाच लागलाय. 40 अधिक 30 सर 40 सेकंद अधिक 30 सेकंद हा वेळ लागलाय त्याला. म्हणजे 500 मीटर भागीला 70 सेकंद. ठीक आहे, 0 कटले. 50ला जर 7ने भाग दिला तर काय येतील? 7 7 49. बरोबर आहे, 7 7 49. मग इथं राहिला 1. तुम्ही दशांश चिन्ह दिलं तर हा झाला 10. मग म्हटलं 7 1 7. पुन्हा 10 मधून 7 गेले, 3 राहिले, 30 झाले. 7 चौक 28. आपण म्हणू 7.14 मीटर प्रति सेकंद हा त्याला लागलेला वेग आहे. वेग किती आहे त्याचा? 7.14 मीटर प्रति सेकंद. वेग बदलला कारण विस्थापन वेगळं आहे. अंतर प्रत्यक्ष 700 मीटर आहे, विस्थापन प्रत्यक्ष 500 मीटर आहे, पण दोघांसाठी लागलेला वेळ समान आहे, 70 सेकंद 70 सेकंद. कारण वेळ प्रत्यक्ष प्रवास केल्यानंतरच कळेल. विस्थापनात वेळ नाही सांगता येणार, पण प्रत्यक्ष प्रवास जो केलेला आहे ना त्या प्रवासावरूनच वेळ सांगता येईल की प्रत्यक्ष प्रवास करत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आम्हाला इतका वेळ लागला. तर त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुमचं अंतर किती गाठलं ते माहित पडतं, वेळ किती लागला ते माहित पडतं, आणि दोन्ही ठिकाणामधील सगळ्यात कमी अंतर किती आहे सरळ रेषेतील ते समजतं. तर सगळ्यात कमी अंतर जे आहे सरळ रेषेतील ते विस्थापन. तर विस्थापनासाठी जो वेळ आहे तो प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ आहे, आणि अंतरासाठी जो वेळ आहे तो सुद्धा प्रत्यक्ष प्रवासाचा वेळ आहे. इथं गफलत झाली नाही पाहिजे. समजलं का? तर चाल नेहमी अंतराशी संबंधित असणार आहे आणि वेग नेहमी विस्थापनाशी संबंधित असेल. वेग कशाशी संबंधित असतील? विस्थापनाशी. आपल्या संपूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला व्हेलॉसिटीचीच आवश्यकता आहे, म्हणजे वेगाचीच आवश्यकता आहे. सगळ्या पुढच्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर करण्यासाठी, पुढचे सगळे कॅल्क्युलेशन करण्यासाठी. कारण आपल्याला प्रत्यक्ष अंतर आणि विस्थापन ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितच दिल्या, म्हणजे सरळ रेषेतच दिल्या. नेहमी आपल्या समोर जी उदाहरणं येतील त्या नेहमी आपल्या समोर ज्या संकल्पना येतील त्याच्यामध्ये आपलं जे अंतर गाठलेलं असेल ते कसं असेल? सरळ रेषेत असेल. मग सरळ रेषेत गाठलेलं अंतर म्हणजेच विस्थापन. अंतर आणि विस्थापन समान असतात सरळ रेषेत. बरोबर आहे का? ओ भाकरे, बरोबर आहे का? आता हे दुसरं उदाहरण होतं ना आपल्याकडे की रमेश ए पासून बी पर्यंत गेला, बरोबर आहे, आणि हे 400 मीटरचं अंतर आहे. 400 मीटर अंतर त्यांनी गाठलं. सपोज ते 400 मीटर अंतर गाठण्यासाठी त्याला लागले असतील 20 सेकंद. किती सेकंद?
20 सेकंद. मग त्यांनी कापलेलं अंतर आणि विस्थापन हे समान होते का? हे 400 मीटरचं अंतर त्याने 20 सेकंदामध्ये गाठलंय, पण हे सरळ रेषेतील अंतर आहे. तो चालत गेलाय ए पासून बी पर्यंत, मग प्रत्यक्ष चालत गेलाय तर ते झालं त्याचं अंतर. आणि ए आणि बी मधलं सरळ रेषेतील अंतर म्हणजे झालं विस्थापन. अंतर आणि विस्थापन काय झालं? समान झालं. बरोबर आहे. मग या ठिकाणी चाल किंवा वेग समानच असेल. जिथं अंतर आणि विस्थापन समान आहे तिथं चाल आणि वेग सुद्धा समानच असते. का? हे लिहिलं. कारण अंतर आणि विस्थापन जर समान आहे तर चाल आणि वेग समानच असेल, है ना. तर मग एकच सूत्र दोन वेळेस, जसं चाल म्हणजे काय? चाल बरोबर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. चाल म्हणजे काय? अंतर भागीला वेग, अंतर भागीला वेळ. सॉरी, मग अंतर भागीला वेळ केलं तुम्ही. मग 400 मीटर अंतर चाललाय, 20 सेकंदाचा वेळ लागलाय, 0 0 कटले, 40 भागीला 2 म्हणजे 20 मीटर प्रति सेकंद. हे बघा, ही झाली चाल. मग तुम्ही वेगाचं सूत्र लिहून वेग काढायला गेला. वेग म्हणजे काय? विस्थापन भागीला वेळ म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग डिस्प्लेसमेंट किती झालं? तर डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन म्हणजे सरळ रेषेतील अंतर, तेही 400 मीटर आहे. सरळ रेषेत अंतर आणि विस्थापन समान असते. ते म्हटलं 400 मीटर भागीला वेळ तर 20 सेकंद आहे. 0 0 कटले, 40 भागीला 2 म्हणजे 20 मीटर प्रति सेकंद. मग हे लक्षात घ्या की जिथं अंतर आणि विस्थापन समान आहे तिथं वेग आणि चाल सुद्धा समान आहे. कारण चाल ही अंतराशी संबंधित आहे, वेग विस्थापनाशी संबंधित आहे, आणि अंतर विस्थापन समान आहे तर चाल आणि वेग सुद्धा समान असणार आहे. हे बदलणार आहे, कधीच बदलणार नाही. क्लिअर आहे का? इथपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्यात. म्हणजे आपण गती पाहिली, अंतर आणि विस्थापन पाहिलं, चाल आणि वेग पाहिला. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का रे बा? नाही ना? मग आता पुढे इथं सांगा मला तुम्ही आता काय होतं. अंतर, विस्थापन, चाल, बिल सगळं समजलं की नाही? आहे ना? मग आता मला सांगा, हा समजा रनिंग ट्रॅक आहे, सर्क्युलर रनिंग ट्रॅक आहे 200 मीटरचा. किती मीटरचा? 200 मीटरचा सर्क्युलर रनिंग ट्रॅक आहे. गळी इथून निघाला, ठीक आहे. आणि वापस पोहोचला इथंच, तर त्यांनी गाठलेलं अंतर किती आणि त्याचं झालेलं विस्थापन किती? सांगा. 200 मीटरचा ट्रॅक आहे हा. किती आहे हा? पूर्ण 200 मीटरचा ट्रॅक आहे, रनिंग ट्रॅक आहे. 200 मीटरचा रनिंग ट्रॅक आहे हा. तर मला सांगा त्यानं गाठलेलं अंतर किती? तो इथून सुरू झाला आणि वापस इथं येऊन थांबला, एक चक्कर पूर्ण केला त्यानं. 200 मीटर रनिंग ट्रॅक आहे तो. त्याचं अंतर किती त्याने गाठलेलं? अंतर किती गाठलं त्यानं? थोडं बोल ना. 200 मीटर अंतर किती गाठलं? 200 मीटर. बा 200 मीटरचा ट्रॅक आहे की नाही, तो पुन्हा इथून सुरू झाला, पूर्ण फिरत 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 पुन्हा इथं आला. अंतर म्हणजे काय? आपण म्हणतो प्रत्यक्ष केलेला प्रवास. प्रत्यक्षात त्यांनी प्रवास किती केला? सुरुवातीचं ठिकाण हे आहे त्याचं, इथून निघाला तो प्रत्यक्ष 200 मीटरचा प्रवास करत तो वापस त्याच ठिकाणी आला. तर सुरुवातीचं आणि शेवटचं स्थान समान आहे, सुरुवातीचं आणि शेवटचं स्थान समान आहे, पण त्यांनी प्रत्यक्ष 200 मीटरचा प्रवास केलाय. तर अंतर किती झालं त्याचं? 200 मीटर. कारण अंतर म्हणजे प्रत्यक्ष केलेला प्रवास 200 मीटर. बरोबर आहे. विस्थापन किती झालं? 0. का? कारण विस्थापनाची व्याख्याच आपण म्हटली, सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानामधील. विस्थापन म्हणजे प्रत्यक्षात केलेला प्रवास नाही, प्रत्यक्षात केलेला प्रवास म्हणजे अंतर. विस्थापन म्हणजे काय? सुरुवातीच्या आणि शेवटच्या स्थानामधील सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर. आता लेखाचं सुरुवातीचं स्थान आणि शेवटचं स्थान तर एकच आहे, म्हणजे त्याचं विस्थापन तर झालंच नाही. दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचला का तो? नाही. जिथून निघाला वापस तिथंच पोहोचला, म्हणजे त्याचं विस्थापन झालं नाही. मग विस्थापन झालंच नाही तर विस्थापन काय असेल? 0 मीटर. विस्थापन काय असेल? 0 मीटर. किती असेल विस्थापन? 0 मीटर. विस्थापन बदलणार आहे का? विस्थापन बदलील का रे बा भाकरे? नाही बदलणार. का? विस्थापन 0 काय?
कारण सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण वेगवेगळं आहे का? नाही. जर सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण एकच असेल तर विस्थापन 0 होईल. वर्तुळाकार गती जी आहे, एक समान वर्तुळाकार गतीमध्ये सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण काय असते? समानच असते, है ना. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये नेहमी सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण जर एकच असेल तर त्याचं विस्थापन 0च असणार आहे. कारण विस्थापनाची व्याख्याच म्हणते सुरुवात आणि शेवटचं स्थान यांच्यामधील सरळ रेषेतील सगळ्यात कमी अंतर. आता जर दोन्ही स्थान समान आहेत, सुरुवातही जिथून झाली तिथंच शेवट झाला, तर त्यांच्यामध्ये सरळ रेषेतील अंतर किती असेल? 0. जिथून सुरू झाले तिथे झाले तर, है की नाही. ही काय आहे? त्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. एक समान वर्तुळाकार गती, एक समान वर्तुळाकार गती, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता पहा, इथे एक संकल्पना आहे. इथं 3 प्रकारे आपल्याला नाही का ह्या गोष्टी ज्या आहेत त्या स्टेट करता येतात. एक, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते गती जी आहे ती समान, एक समान गती आहे. युनिफॉर्म म्हणजे काय? न बदलणारी, एक समान. युनिफॉर्म म्हणजे काय? न बदलणारी, गती बदलत नाहीये. तो सातत्याने 200 मीटर अंतर जे आहे ते एक समान गतीवर धावतोय, एक समान गतीवर धावतोय, म्हणून आपण म्हटलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. तर पहिले ते सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती. ज्या वेळेस एखादी व्यक्ती वर्तुळाभोवती गतिमान असते, एखाद्या वर्तुळाभोवती गतिमान असते, है की नाही, वर्तुळाकाराभोवती गतिमान असते, तेव्हा ती वर्तुळाकार गतीमध्ये आहे असं म्हणतो आपण, सर्क्युलर मोशन मध्ये आहे असं म्हणतो. कधी? जेव्हा ती ज्या रस्त्याने जाते किंवा ती ज्या मार्गाने जाते तो मार्ग जर वर्तुळाकार असेल आणि ती वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल, एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल तर ती वस्तू वर्तुळाकार गतीमध्ये आहे असं आपण म्हणतो. त्या वस्तूची गती कुठली झाली? वर्तुळाकार गती, है ना. ती जर समजा सरळ मार्गाने जात असेल तर तिची गती काय झाली? स्ट्रेट लाईन मोशन, है की नाही, सरळ रेषेतील गती. एखादी वस्तू जर सरळ रेषेत जात असेल तर त्या वस्तूची गती काय झाली? सरळ रेषेतील गती. एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असेल तर त्या वस्तूची गती काय आहे? वर्तुळाकार गती. तर वर्तुळाकार गती म्हणजे हे बा, वर्तुळाकार गती म्हणजे जेव्हा वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असते तेव्हा त्या गतीला काय म्हणतात? वर्तुळाकार गती. जेव्हा वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असते तेव्हा त्या वस्तूच्या गतीला म्हणतात वर्तुळाकार गती, सर्क्युलर मोशन. ठीक आहे, वर्तुळाकार गती इंग्रजीत म्हणतात सर्क्युलर मोशन. ठीक आहे. मग आता एक समान वर्तुळाकार गती कधी म्हणतात? एक समान वर्तुळाकार गती कधी म्हणतात? म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कधी म्हणायचं? तर जेव्हा वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना तिची गती समान असते, बदलत नाही, कॉन्स्टंट मोशनवर असते ती. ठीक आहे, तेव्हा तिला काय म्हणतो आपण? ती वस्तू युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे, तेव्हा त्या गतीला म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. जेव्हा वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना वस्तूची गती बदलत नाही, जेव्हा वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना
वस्तूची गती बदलत नाही. आता लक्षात घ्या, वस्तूची गती बदलत नाही म्हणजे वस्तू एक समान गतीने फिरतीये, सातत्याने फिरतीये. समजा आता एक समान वर्तुळाकार गती आहे, इथं वेळ जी आहे ती सुद्धा महत्वाची आहे की नाही. म्हणजे आपल्याला आता याला व्याख्येला आणखी मॉडिफाईड काय करता येईल, आणखी मॉडिफिकेशन हे करता येईल या व्याख्येमध्ये, आणखी मॉडिफिकेशन हे येईल की समान इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये ती इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल, ठीक आहे. इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये जर ती इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल म्हणजे एक समान वेळेमध्ये ती समान अंतर गाठत असेल तर त्या वस्तूला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना आपल्याला व्याख्या आणखी मॉडिफाईड करता येते. वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना, आणि ही व्याख्या सगळ्यात करेक्ट व्याख्या आहे, वर्तुळाकार मार्गाने फिरताना वस्तू जर समान वेळेमध्ये समान अंतर गाठत असेल तर त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती म्हणतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जर एक समान वर्तुळाकार गती सांगायची असेल तर त्या वस्तूनी समान वेळेमध्ये समान अंतर गाठलं पाहिजे सातत्याने. म्हणजे जर असं असेल तर आपण म्हणू की प्रत्येक 10 सेकंदामध्ये 10 मीटर अंतर गाठलं पाहिजे. जर पहिल्या 10 सेकंदामध्ये 10 मीटर अंतर गाठलं आहे तर पुढे प्रत्येक वेळेस प्रत्येक 10 सेकंदात 10 मीटर अंतर, प्रत्येक 10 सेकंदात 10 मीटर अंतर, प्रत्येक 10-10 सेकंदामध्ये 10-10 मीटर अंतर गाठत ती इथं पोहोचली पाहिजे. जेव्हा ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे सगळं कायम ठेवील, समान वेळेमध्ये समान अंतर गाठत चालणार आहे, 10 सेकंदात 10 मीटर, मग पुढच्या 10 सेकंदातही 10 मीटर, त्याच्या पुढच्या 10 सेकंदातही 10 मीटर, त्याच्या पुढच्या 10 सेकंदात 10 मीटर, हे सातत्याने करणार आहे. तेव्हा आपल्याला म्हणता येते की ती वस्तू एक समान वर्तुळाकार गतीमध्ये आहे, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे. का तर ती समान वेळेमध्ये समान अंतर गाठते म्हणून, ती समान वेळेमध्ये समान अंतर गाठते म्हणून ती वस्तू जी आहे ती एक समान वर्तुळाकार गतीमध्ये आहे असं म्हणता येते. ही सगळ्यात करेक्ट व्याख्या आहे एक समान वर्तुळाकार गती म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची. तर दोन गोष्टी महत्वाच्या आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, समान वेळ आणि त्या समान वेळेमध्ये गाठलेलं समान अंतर है ना. मग याचं उदाहरण सांगता येते का आपल्याला? कोट्टे हो, उदाहरण सांगता येते का? हा, कसं सांगा बरं. एखादं वर्तुळाकार मार्गाने फिरतही असली पाहिजे वस्तू आणि एक समान वेळेमध्ये एक समान अंतर गाठत असली पाहिजे, तेव्हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशन तयार होते, वर्तुळाकार गती तयार, एक समान वर्तुळाकार गती तयार होते. समान वेळ समान अंतर गाठत असली पाहिजे आणि वर्तुळाकार फिरत असली पाहिजे. सांगा घड्याळाचा कोणता काटा? सेकंद काटा. घड्याळाचा सेकंद काटा. घड्याळाचा सेकंद काटा सातत्याने वर्तुळाकार फिरून राहणार, थांबत नाही, तो सातत्याने वर्तुळाकार फिरतो आणि समान वेळेमध्ये समान अंतर गाठतो. तर पहिलं उदाहरण, घड्याळाचा सेकंद काटा. उदाहरणं असलीच पाहिजे म्हणजे गोष्टी जास्त क्लिअर होतात, नाही तर क्लिअर होत नाही. बस व्याख्या वाचायचंच काम पडते. अजून काय सांगता येते? अजून एखादं उदाहरण सांगता येते का? सांगता येते ना. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे आहे की नाही. ते इलिप्टिकल ऑर्बिट असते, बरोबर आहे, पण आपण त्याला वर्तुळाकार ऑर्बिट म्हणू. पृथ्वी सूर्याभोवती फिरते है ना, ती पण वर्तुळाकार गतीमध्ये आणि समान वेळेमध्ये समान अंतरच गाठते ती. पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणा, घड्याळाचा सेकंद काटा असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एक समान वर्तुळाकार गतीची उदाहरणं आहेत, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची उदाहरणं आहेत, है की नाही. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची उदाहरणं आहेत. काय आहेत? युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची उदाहरणं आहेत. क्लिअर आहे का? काही प्रॉब्लेम आहे का इथपर्यंत रे बाबा?
है ना. लक्षात घ्या, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या तीन गोष्टी ज्या आहेत, तीन मुद्दे जे आहेत त्यातून आपले क्लिअर व्हायचे आहेत. म्हणजे क्लिअर व्हायचे आहेत म्हणजे काय, किंवा व्हेलॉसिटीवर काय फरक पडतो आणि कशाचा फरक पडतो हे सगळं आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पाहायचं आहे. पण मुद्दा हा आहे की व्हेलॉसिटी जी आहे ती कशाशी संबंधित आहे, डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, व्हेलॉसिटी कशाशी संबंधित आहे, डिस्प्लेसमेंटशी संबंधित आहे. पण इथं पाहत असताना व्हेलॉसिटी कधी चेंज होते हे पाहायचं असते आपल्याला, तर आपण डिस्टन्सचा विचार करतो. दोन गोष्टी फार महत्वाच्या. व्हेलॉसिटी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये किंवा सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी चेंज होते का. पण आपण काय म्हटलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये समान वेळेमध्ये समान अंतर गाठलं जाते. समान वेळेमध्ये समान अंतर गाठलं जाते तेव्हा गती समान असेल, चाल समान असेल, स्पीड जो आहे तो समानच असेल. आणि व्हेलॉसिटीचा विचार केला तर व्हेलॉसिटी समान असेल. व्हेलॉसिटी काय असेल, समानच असेल. मग आता व्हेलॉसिटी कधी बदलते का, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी बदलते का, सर्क्युलर मोशन मध्ये व्हेलॉसिटी बदलते का. तर बट ऑब्व्हियसली व्हेलॉसिटी बदलली पाहिजे. कधी, तर व्हेलॉसिटी बदलण्यावर, व्हेलॉसिटीवर परिणाम करणारे दोन महत्वाचे घटक कुठले हे पाहिलं तर आपल्याला समजते की व्हेलॉसिटी कधी बदलते, वेग कधी बदलतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचीच गोष्ट चालू आहे, म्हणजे फक्त वर्तुळाकार मार्गाने वस्तू फिरत असताना तिचा वेग बदलतो का, ही चर्चा आहे आपली. चर्चेचा मुद्दा काय, वर्तुळाकार मार्गाने वस्तू फिरत असताना तिचा वेग बदलतो का. मग तो बदलत असेल तर तिच्या बदलावर परिणाम करणारे घटक कुठले. तर तिच्या बदलावर परिणाम करणारे घटक आहेत चाल म्हणजे स्पीड आणि दिशा म्हणजे डायरेक्शन. वेग बदलतो जर चाल बदलली तर, किंवा दिशा बदलली तर. जर चाल आणि दिशा समान असेल तर वेगही समान राहतो. आपल्याला तीन गोष्टी क्लिअर करायच्या. चौथी गोष्ट क्लिअर करू आपण, पण पहिले तीन परिस्थिती पाहायच्या ज्या परिस्थितीमध्ये वेग बदलतो. आणि वेग बदलण्यावर परिणाम करणारे दोनच घटक आहेत, वेगावर परिणाम करणारे दोनच घटक आहेत, चाल, स्पीड. व्हेलॉसिटीवर इफेक्ट करणारे दोन घटक आहेत, स्पीड, डायरेक्शन, चाल आणि दिशा. दोघांपैकी एकही घटक बदलला तर वेग बदलतो, आणि दोन्ही स्थिर असतील तर वेगही स्थिर राहतो. म्हणण्याचा अर्थ हे झालं, हे लिहिलं. काही अडचण आहे का. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे जर एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना समान वेळेत समान अंतर गाठते, ठीक नाही, तेव्हा तिला काय म्हणतो आपण, ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा सर्क्युलर मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट नेहमी काय असते, झिरो असते. डिस्प्लेसमेंट काय असते रे बाबा, झिरो असते, आहे की नाही. डिस्प्लेसमेंट झिरो असते. आता पहा, आपल्याकडे तीन गोष्टी आहेत. आपल्याला पाहायचं व्हेलॉसिटी मध्ये कधी बदल होतो, वेगात होणारा बदल. ठीक आहे, वेगात होणारा बदल. किंवा मग आपण असं म्हणू, चाल म्हणजे स्पीड आणि दिशा म्हणजे डायरेक्शन. यांचे वेगावर म्हणजे व्हेलॉसिटीवर होणारे परिणाम. हा मुद्दा आहे आपला, की बा चाल आणि दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो. तर लक्षात घ्या, वेग जो आहे, वेग म्हणजे व्हेलॉसिटी, ठीक आहे, याच्यावर परिणाम करणारे दोन घटक आपल्या नेहमी लक्षात राहिले पाहिजे. चाल म्हणजे स्पीड यांच्यावर परिणाम करते, ठीक आहे, आणि दिशा म्हणजे डायरेक्शनचा याच्यावर परिणाम होतो. मग हे कधी कधी बदलते, तर सगळ्यात सोपं आहे. पहा, एकही बदलला तर, जर दिशा स्थिर आहे, ठीक आहे, जर हे दिसते ना रे, जर दिशा स्थिर आहे म्हणजे दिशा बदललेली नाही,
पण चाल बदलली असेल तर वेग सुद्धा बदलतो. काय म्हटलं मी? दिशा जर स्थिर आहे, दिशा नाही बदलून राहिली, पण जर चाल बदलतीये म्हणजे तुम्ही सरळ दिशेने जाताय, सरळ मार्गाने जाताय, ठीक आहे, सरळ मार्गाने जाताय. चाल बदलतीये म्हणजे स्पीड बदलून राहिला, स्पीड ब्रेकर येत असतील, ट्रॅफिक असेल, तुम्ही सरळ रेषेने जाताय, दिशा एकच आहे. तुम्ही ज्या रेषेने जाताय, ज्या सरळ मार्गाने जाताय त्या सरळ मार्गाने जाताय, दिशा बदलत नाही, दिशा स्थिर आहे. पण चाल बदलतीये, कारण काय? स्पीड ब्रेकर येत असतील, ट्रॅफिक असेल, त्याच्यामुळे चाल बदलली आहे. तर दोन पैकी एकही घटक बदलला तर वेग बदलतो. चाल बदलली, वेग बदलला. दिशा स्थिर आहे, चाल बदलली तरी वेग बदलतो. दुसऱ्या परिस्थितीमध्ये जर चाल स्थिर असेल पण दिशा बदलत असेल तर वेग सुद्धा बदलतो. काय होते? आता चाल स्थिर आहे पण दिशा बदलून राहिली. दिशा कधी बदलते? चाल स्थिर असताना दिशा बदलते ज्यावेळेस समजा आपण काय करतो, टर्न घेतो, है की टर्न घेत असताना आपण स्पीड नाही बदलला, चाल नाही बदलली, पण दिशा बदलली ना. आपण आपण पूर्वेकडे जात असताना सडनली काय केलं, आपण दक्षिणेकडे वळलो, बरोबर आहे. आपण काय केली, दिशा बदलली, पण आपली चाल बदलली का? नाही. पण चाल न बदलता दिशा जरी बदलली असेल तरीही वेग बदलतो. हे म्हणण्याचा अर्थ आहे की चाल बदलली तरी वेग बदलतो, दिशा बदलली तरी वेग बदलतो, दोन्ही बदलले तरी वेग बदलतो. या तीन परिस्थिती पहिल्या. जर चाल आणि दिशा दोन्ही बदलत असतील तरी सुद्धा वेग बदलतो. आपली चालही बदलतीये, आपण फार वर्तुळाकार जातोय, तर वर्तुळाकार जात असताना काय होतं, गाडी चालवत असताना वर्तुळाकार आपली चालही बदलते, आपल्याला ब्रेक द्यावा लागतो, आहे की नाही, गिअर कमी करा, टाका, है ना, एक्सेलेटर कमी करा, एक्सेलेटर वाढवा. तर वर्तुळाकार फिरत असताना आपल्याला स्पीडही कमी करावा लागतो आणि सोबत सोबत काय आपली दिशा सातत्याने बदलते. वर्तुळाकार फिरत असताना दिशा कंटिन्युअसली बदलते. दिशा स्थिर राहते का वर्तुळाकार फिरत असताना? नाही, दिशा कंटिन्युअसली बदलते. वर्तुळाकार गतीमध्ये असताना आपण चालही बदलत आहे, समजा दिशाही बदलत आहे, दोन्ही बदलत आहेत तरीही वेग बदलेल. मग याचा अर्थ आहे वेग जर स्थिर ठेवायचा असेल तर काय करावं लागेल? दोन पैकी एकही बदललं, चाल बदलली किंवा दिशा बदलली किंवा दोन्ही बदलले तरी वेग बदलतो. मग वेगाला स्थिर ठेवण्यासाठी काय करावं लागते? तर चालही स्थिर ठेवावी लागते आणि दिशाही स्थिर ठेवावी लागते. म्हणजे दिशाही बदलता येत नाही आणि चालही बदलता येत नाही. वेग कधी स्थिर राहतो? वेग कॉन्स्टंट त्यावेळेस राहील, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट त्यावेळेस राहील ज्यावेळेस स्पीड कॉन्स्टंट असेल आणि डायरेक्शन सुद्धा कॉन्स्टंट असेल. डायरेक्शन सेम असेल, डायरेक्शनही बदलत नसाल तुम्ही, दिशाही बदलत नसाल आणि चाल म्हणजे स्पीडही बदलत नसाल, दोन्हीही स्थिर आहेत, तर वेगही स्थिर राहतो. ही चौथी महत्वाची गोष्ट आहे. या तीनही गोष्टीतून हे क्लिअर होते. हे लॉजिकल आहे सगळं. किंवा दिशा बदलली, दिशा स्थिर आहे, चाल बदलली, दिशा स्थिर आहे, चाल बदलली, वेग बदलला. चाल स्थिर आहे, दिशा बदलली, वेग बदलला. दोन्ही बदलले तरी वेग बदलला. म्हणजे दोन्ही जर स्थिर ठेवले तर वेग स्थिर राहतो, दोन्ही कॉन्स्टंट ठेवले तर वेग बदलत नाही. तर वेग स्थिर राहावा याच्यासाठी दिशाही समान पाहिजे आणि चालही स्थिर पाहिजे, तेव्हाच वेग जो आहे तो कॉन्स्टंट राहील. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी याच पद्धतीने चालते. क्लिअर आहे? काही अडचण आहे इथपर्यंत? नाही ना? आजच्यासाठी आपलं हे मोर दॅन सफिशियंट आहे. नाही तर
थेरी शिकता 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 डोसक्याच्या वरून जायचं. उद्या आपल्याला ह्या जेवढ्या क्वांटिटी आपण पाहिल्या, काय काय पाहिलं आपण पाहिलं अंतर म्हणजे डिस्टन्स, ठीक आहे, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट, ठीक आहे ना. त्यानंतर आपण पाहिलं वेग म्हणजे व्हेलॉसिटी, चाल म्हणजे स्पीड. आता या ज्या राशी आहेत ह्या स्केलर आहेत, सदिश आहेत की अदिश आहेत हे पाहायचं. स्केलर वेक्टर काय, सदिश अदिश. उद्याच्या लेक्चरमध्ये हे पण पाहायचं. त्यानंतर व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, टाइम यांचे रिलेशन असलेले 3 इक्वेशन पाहिजे आपल्याला मोशनचे, ठीक आहे. 3 इक्वेशन पाहिजे मोशनचे, है ना. आणि मग त्याच्यावर एक्झाम्पल घ्यायचे, आपलं चॅप्टर खतम होऊन जाते. चॅप्टर खतम होऊन जाते, समजे घ्या. तर काय स्केलर वेक्टर क्वांटिटी पाहिजे, म्हणजे सदिश अदिश, कुठली राशी सदिश आहे कुठली राशी अदिश आहे ते पाहायचं. हे जेवढं शिकलो आपण त्यातून. त्याच्यानंतर आपल्याला 3 रिलेशन्स पाहिजे, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि टाइम यांचे रिलेशन देणारे 3 इक्वेशन पाहिजे. इक्वेशन म्हणजे फॉर्म्युलेच आहेत, पण ते इक्वेशन आहे. याच्यासाठी की आपल्याला त्यांना एक्झाम्पल मध्ये वापरायचं आहे. एक्झाम्पल पाहिजे आपल्याला त्या 3 इक्वेशनवर. जितके एक्झाम्पल आहेत या चॅप्टर मधले सगळे एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. आपलं चॅप्टर हे संपून जाते. मग आपण पुढे जातो लॉज ऑफ मोशन. दुसरं चॅप्टर आहे आपलं लॉज ऑफ मोशन, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. 3 लॉ आहे मोशनचे, त्याच्यामध्ये मग आपण बाकीच्या गोष्टी शिकतो, आहे की नाही. क्लिअर आहे. तर आजचं हे चॅप्टर जे आहे म्हणजे आजचं लेक्चर जे आहे इथंच संपूर्ण आहे. मग काय होईल, एकाच दिवसात पहिलं चॅप्टर संपलं तर डोसके वरून जाईल, तसं झालं नाही पाहिजे. उद्या संध्याकाळपर्यंत हे चॅप्टर संपल्यावर उद्या तुम्हाला या चॅप्टरच्या नोट्स सुद्धा मिळून जातील, पीडीएफ नोट्स. क्लियर है. तो जितना यहाँ पर लिखा होगा वो भी और जो नहीं लिखा होगा वो भी तुम्हारे को उसमें मिल जाएगा. म्हणजे तुमच्याकडे दोन्ही नोट्स होतील. लिहिताना म्हणजे शिकवत असताना तुम्ही बनवलेल्या नोट्सही राहतील आणि एक पीडीएफ नोट्स तुम्हाला सरळ सरळ देऊन टाकणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे ना. चलो आता पुढचं लेक्चर कधी आहे, दुपारी 2:30 वाजता. गणिताचं लेक्चर कधी आहे, दुपारी 2:30 वाजता. ठीक आहे. काय अडचण आहे का मग 2:30 वाजता.